श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या वेळीला दिलेलं प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. आज उठायला लेट झालेलं होतं आणि एवढी गडबड झाली होती ना माझी. किटोला डबा द्यायचा असतो ना, तर आता विचार केला काय करू आता एकदम की झटकीपट होईल, जेणेकरून ती खाऊ पण जाईल, घेऊन पण जाईल. मग विचार केला की आता चपाती भाजी ही सगळी लांबड लावण्यापेक्षा आपण बनवूया आज धपाटे. कोथिंबीर भरपूर सारी होती घरामध्ये. भरपूर कांदा घेतला, कारण कांदा किंवा तुमच्या ज्या काही भाज्या असतील आपल्या फळभाज्या त्या कटिंग करून जरी धपाट्यामध्ये घातल्या तरी पण खूप चवीला होतं. तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की कांदा भरपूर घेतला, थोडीशी मिरची टाकली, लसूण घातला, कोथिंबीर चिरली, त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ आणि थोडासा मैदा घातलेला आहे. मैदा शक्यतो नाही घालायचा, पण काय झालं की माझ्याकडे गव्हाचं पीठ एकदम कमी होतं, कारण आज दळणं करायची होती. रेग्युलर जर बघायला गेलं तर थोडं पीठ असताना मी बनवते, पण या सणाच्या ह्या सगळ्यामध्ये मला ते झालं नाही पॉसिबल नीट करायला, म्हणून मग हे झालेलं. आणि ते मी घरातली पिठं संपू देत नाही, माझ्याकडे बाकी सगळी होती, फक्त गव्हाचं नव्हतं. तर त्याच्यासाठी थोडासा मैदा घातला. चवीपुरतं जे काय असेल चटणी, मीठ, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला वाटला असतं गरम मसाला आपण घालू शकतो. आणि बस धपाटे थापून घ्यायचे. हे नाश्ता पण होतं, डब्याला पण होतं. फक्त एवढंच आहे की हे इकडं तव्यातून निघालं की तिकडं खायचं. मग तुमची प्लेन धपाटे असू दे, कांदा घालून असू दे किंवा कुठल्या फळभाज्या घालून असू दे, अप्रतिम होतात. सकाळ सकाळी केलेलं ना पटकन किट्टोनं खाल्लेलं होतं, तिला खूप आवडलं. दह्याबरोबर सॉसबरोबर आपण हे खाऊ शकतो. जरूर नाही केला भाजीच पाहिजे तर माझ्यासारखं शॉर्टकट कोण मारतं? ताईनं जरूर सांगा. आणि खाणं पण गरजेचं आहे ना, खाणारी पण पाहिजे. ते खाणारी नसेल तर मग करून काय करायचं, असंच बऱ्याच वेळेला होतं. पण खातात आपण हे वरचेवर आठवड्यातून एकदा तरी, आता तर बनवायलाच पाहिजे पावसाळ्यात. धपाटे खायला चांगले झालेत का चवीला वगैरे? सॉफ्ट क्रंची झटपण. चटणी मीठ कांदा कांदा लागतोय का? बरोबर झालं. गरम गरम तर बघा 7:15 वाजलेत. डबा भरून दिलाय, डबा घे तिथला भरून. मी आर्यनला उठव. आर्यन, ए आर्यन उठकी. कसं सगळं काढून फेकलंय, कपडे बिपडे सगळं. उठकी. अरे स्कूलला जायचंय, उठ लवकर. पळायला जाणार होता ना आज. उठ उठ उठ. बरं, मला कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या की ताई अगं तो पेपर कसला टाकला तू, काही जणी म्हणत होत्या की त्याची लिंक दे. तर बघा, त्याची लिंक तर माझ्याकडे नाही आहे, कारण मी डीमार्टमधून आणलेलं होतं. डीमार्टमध्ये तुम्हाला कुठेही मिळतं. चपात्या वगैरे मुलांच्या डब्याला द्यायच्या असेल तर त्याच्यामध्ये आपण पॅक करून देऊ शकतो. आणि कुठं बाहेर जेवण जरी न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ठेवलं की व्यवस्थित गरम नरम राहतात. पाणी जरी सुटलं तरी तो पेपर व्यवस्थित हे करून घेतो. त्यामुळे ते एक मला खूप बेस्ट वाटतं, कुठला तो पेपर. आणि मुलांच्या स्कूलसाठी तर मी आवर्जून वापरते. बाकी कशासाठी वापर असो नसून डब्यामध्ये पण बऱ्याचपैकी टाकते, कारण किती पण काही पण करा, शेवटची चपाती ना डब्यामध्ये खराब होते, म्हणजे असं पाणी वगैरे सुटतं. गूळ जो आहे तो म्हणजे एकदम फोडून ठेवला, कारण सध्या आता आम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते फार कमी केलं आहे. म्हणजे चहा तर तुमचे दादा जसे गेलेले आहेत ना, तसं मी चहा तर म्हणजे ठेवतच नाही. परवा वटपौर्णिमे दिवशी ठेवलेला, कारण त्या दिवशी उपवास होता आणि आमच्यातनं वडाला पूर्णपणे पूजा करेपर्यंत जेवत नाहीत, काहीच खात नाहीत. फराळ वगैरे खाऊ शकता, पण ते आधीच पोळ्यांचं सगळं असतं ना, आणि ते आपल्यासाठी कधी बनवा फराळ. त्यापेक्षा मी विचार केला की आज चला चहा घेऊया, तेवढाच घेतलेला होता. आणि आता मी चहा पण बनवत नाही, करत पण नाही आहे. आणि मी जी कॉफी घेते, पोरं त्यातलीच मग दूध वगैरे टाकून कॉफी घेऊन जातात. असं नाश्त्याची तयारी करून घेतली. आणि आज मला देव जे आहे ते सगळे स्वच्छ करायचे होते. भैया पावडर म्हणून एक मिळते, मी खूप दिवसापूर्वी त्या घरात असताना आणलेली होती. बहुतेक ह्या पण आणली असेल, मला काय आठवत नाही आहे. पण ती पावडर खूप छान आहे ताईनं. मला ते मिळेना पावडर. ऑनलाईनसुद्धा बघितलं मी, मला मिळेना. कुठल्या साईटवर आहे ते पण कळेना. लोकलमध्ये 1-2 ठिकाणी मिळत होती, पण तिथं आता मिळत नाही आहे. सगळ्यापेक्षा पितांबरीपेक्षा आणि लिक्विडपेक्षा भैया पावडर बेस्ट. तर पूजा वगैरे सगळं छान झालं, मस्त झालं. टायमिंग वगैरे आता जे भरपूर झाले. डॉगींना खाऊ वगैरे घालायचं आहे. आज पूजा थोडीशी लवकर केली. शिरा झालेला आहे, मस्त झाला, एवढा मस्त लागला. तूप आणि गुळ घातलेला शिरा अप्रतिम. बाकी आज काय नुसती धपाटी केलेली आहेत दह्याबरोबर खायला, त्यामुळं बाकी जेवणाचं काही आप नव्हतं. आज भांडी खूप कमी आहेत. भांडी कमी असली की मी दुसरं काहीतरी काम काढते आणि वाढवून घेते, कारण त्याच्यावर एखाद्या कामात सूट मिळाली तर दुसरं काम जे आहे ते करून घ्यायचं. आज जे काय होईल ते दिवसभराचं मी इथून पुढे शेअर करेन. पॅन्थर बघू शकता, घरातच झोपायला पाहिजे, बाहेर झोपायलाच नको, बसायलाच नको, फक्त घरात पाहिजे.
आणि माणसं पाहिजे ती. किटो सांगत होते आम्ही गावाकडे गेलो ना, यानं काहीही खाल्लं नाही, 2 दिवस तरी आहे असं उपाशी राहिलेलं होता. आणि त्यात दुसरं एक कुत्रा आहे, 2 कुत्रे आहेत मोठी, त्यांनी येऊन जरा दादागिरी याला केली, थोडंसं दात वगैरे लागलेत, ते इंजेक्शन वगैरे आम्ही त्यांना देतोय म्हणून ते बरं आहे. नाहीतर कुत्र्यात कुत्री त्यांचं सुद्धा दात लागलं तर त्यांना खूप म्हणजे त्या जागी किडं पडणं वगैरे ह्या गोष्टी होतात. पण आपण सगळ्या डॉगींना डोस वगैरे देऊन सगळंही करून ठेवलेलं आहे. ते जे डॉक्टर होते ना ते म्हणायचे यार तुमच्यात किती कुत्र्यांना डोस द्यायचं किती काय काय करायचं. पण असो, त्यांची पण म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे. चला आता माझं एक छोटंसं शूट होतं ते मी कंप्लीट केलं. आणि मी दिवसभर जेव्हा माझं काय काम करते तर एकीकडे काहीतरी लावून देते, तसं इथं लावून दिलं तर तसंच चालू राहिले. आणि आज काय तसं फरशा पुसून घेणार नाही, कारण गुरुवारच्या दिवशी फरशी वगैरे आम्ही पुसत नाही. पण फुलं तोडून घेते, अजून थोडीशी फुलं व्हायची आहेत. ए चल बाहेर म्हणतात, चल बाहेर म्हणता नाही बघा, या आळशी कुठला दार झाड आले भरपूर. अरे शाळेला गेला नाही काय शो? अरे बापरे, तेच दिसतच नाही तुम्ही पण जास्त. किती वाजता येतात? संध्याकाळी येतात वाटतं. अरे बापरे, मग लय वेळ जातो. व्यवस्थित तोडून द्यायची. हा हा तसं नाही तोडायचं, तिन्ही पानं एकत्र तोडायची. हे बघ असं इथून इथून तोडून घे, हे असं तोड, हाताने एका हाताने धरायचं. हा धर तसं. हाय राम, याला तुट ना. अरे 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 शेंडा आता तोडून दे तोडलेलं, ते तोडलेलं दे शेंडा. हे दे, मी आता फ्रीजमध्ये घालून ठेवते. हे के बाबा सोड. काटा येतो म्हणून भे लागलाय त्याला. हे बघ असं घुसला काटा. एक काटा घुसला. होय, आरू कुठं आहे? ते गेले सुट्टी नाही. तुला काय दांड्या मारायला झाले? तू काय दांड्या मारायला लागलाय? त्याला खेळायचं होतं त्याला. मला एक टन बी नाही. मग सुट्टी का घेतली? आम्हाला शाळेत खेळायचं नाही. मग म्हणून सुट्टी घेतली. मग बरं नव्हतं. काय झालं तुला बरं नसायला? दर जाकडे बाहेर खेळाय तर लागलाय की. ती कागद जाग जा. चला, छान अशी मी देवपूजा जी आहे ती करून घेतली. एक तुपाचा, एक तेलाचा दिवा. परवा का ताईंची कमेंट होती की सॉरी ताई पण असं म्हणतात की आरती जरूर करावी. तर नक्कीच ताईनो, पण सगळे एका जागी असेल किंवा नसेल तरी पण आरती करावी म्हणतात. पण जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने करतो. पण तुमचं बरोबर आहे. याच्यानंतर मग घरातली छोटी मोठी कामं रुटीनमध्ये माझ्या जर बघायला गेलं, कंटिन्यूली 4 ते 5 तास मला पूर्ण घर आवरायला लागतं. डेलीच्या रुटीनचं बोलते मी, एक्स्ट्राचं नाही बोलत, डेलीचं बोलते. एवढा वेळच जातो. धुणं असू दे, भांडी असू दे, झाडणं असू दे, फरशा पुसणं असू दे, या सगळ्या गोष्टींसाठी तो 4-5 तासाचा वेळ वेगळा असतो स्वयंपाकाव्यतिरिक्त. आज इथं आले होते, म्हटलं चला ते बॅगा आणून ठेवलेल्या आहेत त्या, आणि कपडे तशीच लोंबतात. पोरगी काय करायला लागले, हे पूर्णपणे खराब झाल्यानंतर ना बाहेर येईल ना त्यातला ड्रेस दिसला असं वरच्यावरच ओढून घ्यायचं. ते बोचकं करून तिनं ठेवलेलं होतं. त्यामुळे मी आज फायनली ते सगळं काढलं. यातले काही जी आहे ती मला द्यायची होती आणि काही जी आहे ती मला घडी घालून व्यवस्थित ठेवायची होती. हा ड्रेस तिच्या एका बड्डेलाच आम्ही घेतलेला होता. खूप सुंदर आहे. सगळ्या ड्रेसमध्ये मला आवडलेला हा तिचा होता. आता काय झाले काय माहीत, तिला ते जीन्स आणि पॅन्टच घालून फिरते पोरगी. आणि तिचं केसांचं आता जो सध्या अवतार बिघडलाय ना चेहऱ्याचा पूर्ण, मला माहीतच नाही आहे. स्वतः तिनं आरशासमोर उभारून स्वतःचे केस कट केलेले आहेत. आणि एक दिवशी मी म्हटली असा का अवतार दिसायला लागलाय? कारण आता बघा, काय एवढं आपल्याला माहीत असतं का काय काय चाललेलं असतं त्यांचं. मी खाली असली की ते वर असतात. तर त्यावेळेला तिनं स्वतः उभारून पुढची केस घेऊन ते कट केलेत, पाठीमागचे केलेत. का ती मला 2-3 वेळा म्हणत होते, मम्मी मला केस कट करायचे चल. मी नकार देत होते की तुझी आता एवढी केस आहेत, आधीच कमी आहेत, आता आणि काय कट करायचं आहे तेवढे योग्य आहेत, राहू दे. पण तिला ते नको होते. तिला एकदम बारीक केस आवडतात, तिला लांब केस आवडत नाही आहेत.
कारण ते तेवढं हे पण करावं लागतं. ती काय कोणास ठाऊक पहिल्यापासून तिला ना असे लांब केस आवडत नाहीत. तर ते मी घेऊन गेली नाही म्हणून तिनं ना स्वतःच केस कट केलेले आहेत. एक दिवशी तुम्हाला तिचा पूर्ण अवतार दाखवेन. तुम्ही सुद्धा ओरडचाल तिला म्हणून जास्त करून ती येत नाही आता कॅमेऱ्यामध्ये, आणि आली तरी एवढं काही जास्त ते दाखवत नाही आहे. त्याचं कारण ते आहे, कारण कमेंट होते की आता किट्टू राणी कमी प्रमाणात दिसते, तर तो अवतार बिघडवून घेतला आहे ना. असं ते झोपीतून उठल्यावर एखादा माणूस असतं, इकडं 4 तुरे निघालेत, इकडे 4 तुरे निघालेत, असा प्रकार तिनं करून घेतलेला आहे. असे नमुने कोणाकोणाच्या घरात आहेत, ज्या स्वतः आरशासमोर उभारतात आणि केस कट करून. वरचं टोटली सगळं झाडणं वगैरे सगळं स्वच्छ करत आले. कपडे जे आहेत ते आज मी सगळे इथं टाकलेले आहेत कपडे, कारण वातावरण जे आहे ते पूर्णपणे पावसाचं झाले. जाऊ दे, पाऊस तरी येऊ दे. ते करून बसले ना, तसा प्रकार झालाय. पड रे पाण्या, तोंडात तरी पड, 2 थेंब तरी पड, असं झाले. परवाचं आणलेलं धान्य जे आहे तिथं आहे. वरचं एक जुमडा आहे ते सागरला द्यायचं आहे. तांदूळ आहे त्याच्यामध्ये. एक हे गव्हाचं पोत आहे, एक सागरला दिलं, एक मी आणलं. मी उघडून पण बघितलेलं नाही आहे. आणले तसं इथं वर कोपऱ्यात ठेवले. इथं उंदीर मामा जो घुसलेला होता, पुन्हा तिथं बीळ जे आहे ते पॅक केल्यानंतर आता गेलेला आहे. असं एवढं सगळं होईपर्यंत गरमी झाली. पण एक दादानं क्रीम परवा डीमार्टला गेल्यानंतर आणलेले, विकोची आहे, विकोची ती क्रीम. आपली फेअर अँड लवली आपण कशी लावतो ना तशीच लावलेली आहे, आणि त्याच्यावर मी आपली रेग्युलर पावडर लावलेली होती पाऊंड्सची. मी एवढं काम करते, मला घाम आला आहे, कारण वातावरण दमट झालेलं आहे. दमट म्हणजे शिरवाळ पण पडलेला आहे, उष्णता पण तेवढीच होते का 100% पाऊस येणार असं मला वाटायला लागले. त्यांना आपल्याला ते जाणवतं ना की अनुभवावरनं. तर मी झाडते, मला सगळीकडे गरम लागतंय, पण माझा चेहरा ना तो मिंट टाईप कसा थंड देतो ना, असा थंड व्हायला लागलेला आहे चेहरा. म्हणजे चेहऱ्यावर आता बघायला गेलं तर घाम आहे, हे बघा तुम्हाला दिसत आहे, हा घाम आहे पूर्ण माझ्या चेहऱ्यावर, पण मला ती गरमी जाणवत नाही. हा एवढा भाग जो आहे ना पूर्ण, तो असा थंड मिंट टाईप जाणवायला लागलेला आहे. म्हणजे त्या क्रीममध्ये ना एक थंडावा देणारं चेहऱ्याला काहीतरी आहे. हे तुम्हाला सांगावं म्हणलं मी. क्रीम नंतर मी दाखवेन की विको ते पूर्वी मिळायचं बघा, ॲडव्हर्टाईज पण होती बघा, तर ती आहे. असं छान वाटलं, कारण एरवी इतर कुठलं आपण वापरतो तर असं खूप उष्ण वाटतं, पण ह्याचं उलटं वाटायला लागले मला, की एकदम असं थंड वाटायला लागलाय घाम असून सुद्धा. चला आता इथली कपडे जे आहेत, वरचं सगळं टोटली काम झाले, पूर्ण काहीच राहिलेलं नाही. आता जे टायमिंग आहे ते संध्याकाळचं जवळजवळ 7 वाजलेलं आहेत. मी 6:30ला उठले, फ्रेश झाले. किट्टूचा चालू आहे इकडं अभ्यास, आणि मी आता आले किचनला. आता किचनमध्ये तर काय बनवायचं नाही आहे, सोडा स्वयंपाक वगैरे काही नाही आहे. ही ना भांड्याची जाळी काय बरोबर नाही आहे अजिबात. त्याच्या खाली ना पाणी साठलं जातंय, खालून होल आहेत, तरी पण काय माहित असं का होतंय. पहिली जाळी जी होती त्यातनं पूर्ण होत होतं, पण त्यातनं भांडी पडत होती, प्लेटा चमचे सगळे पडायचे. यातनं काय पडत नाही आहे सोडा, पण जे खाणं व्यवस्थित जायला पाहिजे, पाणी ड्रेन व्हायला पाहिजे, तसं होत नाही याच्यामध्ये. मला तर कुठली वस्तू नीट घेतली आहे चांगली लागली आहे. संध्याकाळच्या जवळजवळ म्हणजे रात्रीच्या 11:15 वाजलेले होते. जेवण खाणं वगैरे करून आम्ही बसलेलो होतो. दादा येणार होते. तुम्ही म्हणताल परवाच्या तर व्हिडिओमध्ये दादा गेलेलं दाखवलं, आता लगेच आलेलं दाखवते. तर व्हिडिओमध्ये त्या क्लिपा ॲडिट म्हणजे इकडच्या तिकडच्या व्हिडिओमध्ये ते ॲड केलेलं असतं आपल्या सुरक्षेसाठी. खूप वेळा मी खूप गोष्टीमधून जाऊन आल्यानंतरचे व्हिडिओ असतात, तसंच हे आहे. त्यामुळे ते आता तुम्हाला लगेच आलेले दिसत आहे. तर फायनली ते आलेले आहेत. काम कुठं सुरू होतं, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर दौंडला काम जे आहे ते सुरू होतं पुण्याला. आणि पॅन्थरला बघा हळूच ते बाहेरून बोलत होते, नुसतं तेवढ्या ह्याच्यावरच तो कसा रिॲक्ट करत होता बघा. सगळ्यात जास्त म्हणजे ॲक्टिव्ह आहे पूर्ण घरामध्ये. जर बघायला गेलं सगळ्या डॉगींमध्ये ना पॅन्थर, त्याला आनंद किती झाला आहे बघा. त्याला घरात पळवू का बाहेर पळवू, मला दार उघड बहुतेक तो म्हणत होता. काही जणांच्या घरामध्ये लहान लेकरं असतात, थोडा जरी आवाज ऐकला तर पळतात, झेप घेतात, विचारतात की कुठे गेलतात. त्यांना तोंड म्हणजे जे लहान असतात ना एकदम त्यांना एवढंच येतं. याला तोंड नाही काय नाही, पण याच्या भावना कशा आहेत तुम्ही बघू शकता. आणि काय वाटत असेल ना त्या जीवांना, की म्हणजे काय विचारायचं असेल नेमकं यांना, किंवा काय कुठल्या पद्धतीने यांना प्रेम द्यायचं असेल. कधी कधी खूप विचार येत होता की माणसं किती स्वार्थी मतलबी कशी आहेत, पण एक हे मुके जनावर जे आहेत यांचं काय वेगळंच आहे. यांचा आनंद म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, म्हणजे कधी कधी मला बघून असं भरून येतं की खरंच म्हणजे आपण इथं जे काय करतो ना प्राण्यांच्या बाबतीत, आपलं व्यर्थ जात नाही. एवढं लक्षात ठेवा, व्यर्थ जात नाही. त्याची जाण जे आहे ते राखतातच, ठेवतातच. हे एक मला म्हणजे वरचेवर
असं वाटतं मला भरपूर वेळा. आम्हालाच नाही तर आमच्या पूर्ण फॅमिलीला वाटतं. त्याला प्रेम करताना तो कसा हात ओढून घेतोय बघा. फक्त एवढं मात्र आहे, यांच्यामध्ये सुद्धा ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे, वरचढपणा आहे. मलाच प्रेम करा, खाऊ सगळा मलाच पाहिजे. म्हणजे मीपणा जो असतो ना प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. आता मी यांचा सुद्धा पूर्ण अभ्यास करून बसलेले आहे. कारण आपलं जसं हे घर झाले तसे भरपूर आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव, गुण, कोण कसे आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. असो, या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा. सर्वांचे मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.